श्री छत्रपती शिवाजी शहाजीराजे भोसले व आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांना माझा मानाचा मुजरा, तसेच आदरणीय जिजाऊ आईसाहेब यांनाही माझा मानाचा मुजरा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी श्रुती घोडे आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आपल्या व्हिडिओचे प्रयोजन असे की 19 फेब्रुवारी वार सोमवार आपले आराध्य दैवत यांची जयंती आणि आपल्या सर्वांसाठी मोठा सण व उत्साहाचा दिवस, जो आपण दरवर्षी मोठ्या आनंदात उत्साहात साजरा करत असतो. चला तर मग महाराजांविषयी जाणून घेऊया. महाराजांचा जन्म होण्याआधी आपल्या भारतीय खंडाची परिस्थिती अतिशय दयनीय होती. आपल्या भारतीय खंडावर मुघलांचे राज्य होते. हे मुघल जनतेचा खूप असा छळ करायचे. त्यात त्यांनी गावचे गाव उद्ध्वस्त करणं लावले होते. गोरगरीब जनतांना कष्ट करू होत करू अशा सर्वांचा खूप मोठ्या प्रचंड प्रमाणात त्यांनी हाल लावले होते. स्त्रिया, लहान मुले, वयोवृद्ध लोकांना पण ते सोडत नव्हते. गोरगरीब जनतेला खाण्यापिण्याला असो वा नसो त्यांना त्याचे काहीही नसायचे. जनतेकडून दुपटीने कर वसूल करून ते त्यांना खूप त्रास देत होते. यामुळे जनता खूप त्रस्त झाली होती. अखेरीस तो सोनेरी दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी आपले राजे शिवछत्रपतींचा जन्म झाला. राजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते. तर आईचे नाव जिजाबाई आईसाहेब असे होते. ह्या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या. जिजाबाई आईसाहेबांनी शिवाई देवीला नवस बोलला होता की मला बलवान पुत्र व्हावा. शिवाई देवीने आईसाहेबांची प्रार्थना ऐकली व त्यांच्या पोटी शिवछत्रपतींचा जन्म झाला. म्हणूनच त्यांचे नाव शिवाई देवीच्या नावावरून शिवाजी असे ठेवले गेले होते. शहाजीराजे वैजापूर दरबारी कार्यरत असल्यामुळे महाराजांचे बालपण जिजाऊ आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले. शहाजीराजांनी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार जिजाऊ आईसाहेब यांच्या ताब्यात दिला होता. जिजाऊ आईसाहेबांनी राजांना युद्धनीती, राजनीती, प्रचंड असे कौशल्य नीतीचे प्रशिक्षण दिले होते. परकीय शत्रूंसोबत 2चे 4 हात कसे करावे हे शिकवले होते. आणि महत्त्वाची बाब म्हणजे एवढ्या लहान वयातही महाराजांना हे सारे प्रसंग समजत होते. जिजाऊ आईसाहेबांनी स्वराज्याची ज्योत नेहमी राजांच्या मनात तेवत ठेवली होती. स्वराज्य म्हणजे काय, आपल्या स्वतःचे राज्य कसे निर्माण करता येईल हे जिजाऊ साहेबांनी शिवाजी महाराजांना सांगत होते. शिवाजी महाराजांमध्ये कणखरपणा, देशप्रेम, कठीण परिस्थितीतून कसे बाहेर पडावे हे सर्व गुण होते. या गुणामुळेच महाराज घडले. आईकडून मिळालेली शिकवण व प्रेरणा महाराजांना नेहमी स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करत असे. महाराजांना नेहमी असे वाटायचे, स्वराज्य निर्माण करायचे असेल तर आपल्याकडे स्वराज्यात गडकिल्ले तर हवेच, पण ते एवढे सोपे नव्हते. तेव्हा आदिलशाही दरबारी मोठमोठे बलाढ्य सरदार होते, जसे अफजल खान, इनायत खान, सिद्दी जोहर यासारखे अनेक सरदार आणि विशाल सेना होती. पण महाराजांजवळ यापैकी ना सेना ना शस्त्रसाठा काहीही नव्हती. परंतु महाराजांनी हार न मानता अगदी लहान वयातच म्हणजे वयाच्या 15व्या वर्षी आपले काही सवंगडी व मावळ्यासह रायराजेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली व 16व्या वर्षी पहिला गड किल्ला तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण त्यांनी बांधले. त्यानंतर महाराजांनी हळूहळू पुण्याच्या आजूबाजूचे उद्ध्वस्त झालेले डोंगर किल्ले काबीज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजगड किल्ला जिंकून हाच राजगड किल्ला समोर आपल्या स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखायला लागला. महाराजांनी एकूण 360 किल्ले ताब्यात घेतले. त्यात त्यांना तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, कान्होजी जेधे, येसाजी कंग, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर आदी दिग्गज नेत्यांनी मदत केली. राजे नेहमी म्हणायचे की हा भारत देश आपला, ही माती आपली, मग हे परकीय येऊन आपल्या सत्ता गाजवतातच कशी. राजांनी जनतेला भयमुक्त करून जनतेच्या मनात विश्वास निर्माण केला व त्यांना शेती व कामधंदा करण्यास प्रेरित केले. परस्त्री मातेसमान आहे याची शिकवण राजांनी सर्वांना दिली व स्वराज्याची काय संकल्पना आहे हे राजांनी सर्वांना चांगल्या प्रकारे समजून सांगितले. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. असे हे आपले महाराष्ट्र साम्राज्याचे संस्थापक आदर्श राजा होते. त्यांनी गरिबी कावा तंत्र, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून अनेक लढाया जिंकल्या. महाराज नेहमी म्हणायचे, एखादा गड किल्ला जिंकता आला नाही तरी चालेल, पण माझ्या मावळ्याला काही होता कामा नये. एवढा जीव महाराजांचा आपल्या मावळ्यात होता. तसेच महाराजांना युद्धनीती, राजनीती, करप्रणाली अशा एक ना अनेक गोष्टी पारंगत होत्या. यामुळे राज्यव्यवस्था फार टिकून होती. असे हे आपले
शिवछत्रपती यांच्याबद्दल बोलते झाले तर शब्द अपुरे पडते. यांचे जर विचार आपण आपल्या जीवनात लावून घेतले तर आपल्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.